नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. यावर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा अजूनही जाहीर झाल्या नसल्या तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे राजकीय खेळी पाहायला मिळत आहे. या क्रमवारीत गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला, जेव्हा त्यांच्या गटातील राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री धर्माबाबा आत्रम यांच्या कन्या भाग्यश्री आत्रम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. तसेच अजित पवार यांनी भाग्यश्रीला हे करण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण भाग्यश्रीने कोणाचेच एकही ऐकले नाही. त्यानंतर अजित पवार काका शरद यांच्या सत्तेला घाबरले असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री शरद पवारांसोबत जाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि NDAसाठी मोठा अडचणीत निर्माण होऊ शकते. तसेच विधानसभा निवडणुकीत शरद पवार भाग्यश्रीला तिच्या वडिलांसमोर उभे करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. धर्माबाबा आत्रम हे आहिरे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर शरद पवारांच्या गटात सहभागी झाल्यानंतर भाग्यश्री म्हणाले की जेव्हा त्यांच्या वडिलांचे नक्षलवादींनी अपहरण केले तेव्हा शरद पवारांनी त्यांना घरी सुरक्षित आणलं, त्यामुळे त्यांच्या गटात मी प्रवेश करणार, असं देखील त्या म्हणाल्या होत्या. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.